स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे बालभारतीतील जुन्या धड्यामधील हा एक धडा, गोविंद पूल। चला तर सुरुवात करू। एक छोटेसे गाव होते। डोंगराच्या कुशीत वसलेले। कुठेही जायचे झाले तरी 1-2 दरडी चढून उतरून जावे लागे। गावात 25-30 घरे होती। घरे कसली, झोपड्याच त्या। अशाच एक झोपडीत गोविंद नावाचा एक मुलगा राहत होता। असेल 10-11 वर्षाचा। 5 वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला। त्या पुरात गोविंदचे वडील वाहून गेले। त्यामुळे गोविंद आणि त्याची आई असे दोघेजण झोपडीत राहायचे। गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशी काही बारीक सारीक कामे करायची। गोविंदा रोज शाळेत जायचा। गोविंदा लहान होता, पण त्याला खूप समज होती। तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच, शिवाय आईलाही घरकामात मदत करायचा। आई मला नेहमी सांगायची, गोविंदा, मला मदत करतोस हे चांगलंच आहे, पण आपण इतरांना मदत करावी। ती केलेली मदत कधीही वाया जात नाही। बघ, गोविंदाला वाटायचे, आपण तर लहान आहो, इतरांना कशी काय आपण मदत करायची। गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून 2-3 किलोमीटर अंतरावर होती। गावातील सारी मुले शाळेला चालत जात असे। शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता। 8 ते 9 महिने तो कोरडा ठणठणीत असायचा, परंतु पावसाळा आला की त्यातून लाल भटक पाणी दुडीत भरून वाहत असायचे। पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पाण्यात पाय ठरायचा नाही। त्यातच एखाद्या गोट्यावर पाय पडला आणि तो गोटा सरकला की माणूस दारेत वाहून चाललाच म्हणून समजा। आपण मुलांनीच पुढे येऊन काहीतरी करायला हवे, हे गोविंदाच्या लक्षात आले। गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या उपक्रमात नेहमी भाग घ्यायचा। विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता। युद्धाच्या वेळी नदीवर गडीचा लोखंडी पूल उभारतात त्याची पाककृती त्याने पुस्तकात पाहून तयार केली होती। तिला प्रदर्शनात बक्षीसही मिळाले होते। गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले। युद्धाच्या वेळी गडीला पूल वापरतात, तो लोखंडी असतो, आपण लाकडाचा करू, म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल। येत्या उन्हाळ्यातील सुट्टीत असा पूल तयार करायचा असा गोविंदाने विचार केला आणि त्याने ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली। सुरुवातीस त्यांना ती अवघड वाटली, पण गोविंदाने त्यांच्या एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहण्यास संमती दिली। गोविंदाची कल्पना अगदी साधी सोपी होती। एक लांब रुंद शिडी तयार करायची, तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचा आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तीरांवर ती शिडी ठेवायची की झाला पूल। एके दिवशी गोविंदा व त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले। पाहणी करून त्यांनी पुलासाठी जागा नक्की केली। गोविंदाच्या घरामागे पोफळीचे 2 सोटे खूप दिवस पडून होते, शिवाय जवळच बांबूचे बेट होते। पुलासाठी त्या बांबूचा व पोफळीच्या सोटांचा उपयोग करण्याचे गोविंदाने ठरवले। दुसऱ्या दिवशी मुलांनी 2 सोट खांद्यावरून ओढ्याजवळ नेले। तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले। गोविंदाच्या घरात हातोडी, लहान मोठे खिळे होते। त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचे असे ठरवले। गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे। 15 दिवसात हा पूल तयार झाला। मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला। पाऊस पंधरवड्यावर आला होता। पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी घ्यायला हवी होती। त्यासाठी गोविंदाने शनिवारी नक्की केला। शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले। आता पूल सरकवत नेऊन त्याची एक बाजू ओढ्याच्या दुसऱ्या बाजूवर ठेवायची। हे खरे अवघड काम होते, पण गोविंदा
कल्पक होता. त्याने 2 लहान ओंडके पुलाच्या खाली घेतले आणि त्यावरून पूल सरकवत पुढे नेला. काही मुले ओढ्यात उतरली. त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दरडीवर ठेवली. पाण्याने दरडी कोसळू नये म्हणून दोन्ही तीरांवर पुलाखाली दगडी रचले. गोविंदा पुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वनरचनेने गोविंदाच्या नावाने जयजयकार केला. जयजयकार कसला ते पाहण्यासाठी 4-5 गावकरी ओढ्याकडे धावले. बघतात तो ओढ्यावर पूल आणि गोविंद व त्याचे मित्र दोन्ही बाजूंनी उभे. लोकांना आश्चर्य वाटले. ही बातमी हाक म्हणता गावात पसरली. जो तो हाताचे काम टाकून पूल बघायला येऊ लागला. साऱ्या गावाने गोविंद आणि त्याच्या मित्रांना पाठ थोपवली. गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले. त्यांनाही आश्चर्य वाटले. मोठ्यांनाही जे जमले नाही ते या मुलांनी केले. गुरुजींनी ही बातमी सरपंचाच्या कानावर घातली. ग्रामपंचायतीने सरपंचाच्या हातून त्या पुलाचे उद्घाटन केले. त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठणठणीत करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद पूल असे नाव ठेवले. त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले, हा पूल किती टिकाऊ आणि किती भक्कम आहे हे प्रश्न गौण आहे. आपला प्रश्न आपण सोडवायचा आणि यामागील भावना अधिक महत्त्वाची आहे. गोविंदाचे होत असलेले कौतुक पाहून त्याची आई भारावून गेली. तिने गोविंदाला पोटाशी धरले आणि विचारले, गोविंदा, तुला हे सुचलं तरी कसं? गोविंदा म्हणाला, आई, तूच नेहमी म्हणायची ना की इतरांना मदत करावी आणि त्यातूनच मला ही कल्पना सुचली. छोटासा का होईना पण गोविंद पूल उभा राहिला. शाळेला जाण्यासाठी मुलांची एक अडचण दूर झाली.